गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणचा आरोग्य सेवक 40% या पदाचा अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, कोणाकोणाचा निकाल आलेला आहे, वेटिंग लिस्टला कोणते उमेदवार आहेत, त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तसेच आवडला असेल तर लाईक करायचा आहे, तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं चॅनलला, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन अपडेट मिळत राहतील। त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच सुरू झालेली आहे। नवरात्री निमित्त ऑफर देण्यात आलेली आहे। यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅचेस आहेत। 2000 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। ही जी मुदत आहे ऑफरची 12 ऑक्टोबर शेवट असणार आहे। त्यानंतर एएनएम जेएनएम बॅच दोन्ही बॅच सुरू झालेली आहे। 2024 करिता 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। तांत्रिक विषयासहित ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला बॅच विषयी देण्यात येणार आहे। आपला जास्त वेळ न घेता आपल्या अकॅडमीमधील जो निकाल लागलेला आहे झडपी धाराशिव बघूया। आरोग्य सेवक 40% पुरुष संवर्गातील सरळसेवी भरायच्या रिक्त पदाकरिता आयबीपीएस कंपनी मार्फत 11/6/2024 रोजीच्या ऑनलाईन परीक्षेमधील उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे दिनांक 5/9/2024 रोजी कागदपत्र पडताळणी बायोमेट्रिक तपासणी अंती प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। बघूया आपण पहिल्यांदा प्रत्येक प्रवर्गानुसार अनुसूचित जमाती समांतर आरक्षणाशिवाय एकूण जे 2 पद होते अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघणार आहोत आपण। यामध्ये श्री संकेत दांडगे सरांचं आणि वल्लभ शिंदे सरांचं सिलेक्शन झालं। दोन्ही सरांना 142 आणि 140 मार्क आहेत अनुसूचित जमातीमधनं। त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत महादेव खुळे सर आहेत, यांना 138 मार्क आहेत। त्यानंतर सुनील पांढरे सर आणि संतोष गुलाबराव इंगळे सर तिनांचं वेटिंग लिस्टला नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर विजयकरिता एनटीपी करिता एकच जागा होती। अंतिम निवड यादीमध्ये उमेश ज्ञानेश्वर लोहार 156 मार्क पडलेले आहेत। यांचं आरोग्य सेवक 40% पदी निवड झालेली आहे। त्यानंतर वेटिंग लिस्टला उमेदवार आहेत अच्युत पुरी सर आहेत आणि मोहन थोरात सर 152 आणि 142 मार्क आहे। त्यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर एनटीडी करिता एक जागा होती। यामध्ये अमोल मांटे सरांचं सिलेक्शन झालेलं आहे, यांना 142 मार्क पडलेले आहेत। त्यानंतर वेटिंग लिस्टला आहे सोपान कुट्टे सर आहेत, मंगेश बांगर सर 136 मार्क आहेत त्यांना। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये आहे इमावा ओबीसी मधील एकूण 6 पदे आहेत। त्यामध्ये दिव्यांग उमेदवार 1 आणि अंशकालीन कर्मचारी 1 असे एकूण जे पद उपलब्ध न झाल्यामुळे खुल्या प्रवर्गामधनं भरण्यात आलेलं आहे। यामध्ये अर्जुन दीक्षित सरांचं सिलेक्शन झाले, 176 मार्क आहेत। ओबीसी मधनं फर्स्ट रँक आहे। निखिल खोत सर आहेत, अमोल कचरे, किरण भोंग सर आहेत, परमेश्वर सुडे, विकास खराडे 154 मार्क आहेत। फर्स्ट जो उमेदवार आहे ओबीसी मधील 176 मार्क पडलेले आहेत। ठीक आहे, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत विशाल गावण सर आहेत, शिवाजी माळी सर आहेत। त्यानंतर शुभम फसाले, पद्माकर पाटील, महेश व्यवहारे आणि राहुल सगर या सर्वांचं सिलेक्शन वेटिंग लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। कृष्णा कुंभार सर असतील, इमाम माजी सैनिक 1 पद राखीव होतं। यामध्ये जगदीश राऊत या सरांचं सिलेक्शन आहे आणि वेटिंग लिस्टला प्राप्त गुणवत्ता यादीनुसार सदर प्रवर्गाकरिता उमेदवार उपलब्ध झालेला नाहीये। अंशकालीन करिता उमेदवार उपलब्ध नाहीये। त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये 2 पद होते। यामध्ये किरण जाधव आणि आदेश शिंदारे या दोन्ही सरांचं सिलेक्शन झाले। ईडब्ल्यूएस मधनं 164 मार्क आणि 160 मार्क आहेत। वेटिंग लिस्ट मध्ये कल्पेश जाधव सर आहेत, पंकज कदम सरांचं पण सिलेक्शन झालेलं आहे आणि सुजित हनपुडे हे जे 3 आहेत उमेदवार यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दिव्यांग एक जागा होती ईडब्ल्यूएस मध्ये, स्वप्नील जाधव सर आहेत आणि संतोष गायकवाड दिव्यांग जो प्रवर्ग आहे ज्यामध्ये वेटिंग लिस्ट मध्ये आहेत 112 आहेत आणि स्वप्नील जाधव सरांचं सिलेक्शन आहे, 116 मार्क पडलेले आहेत त्यांना। अंतिम निवड यादीमध्ये यांचं नाव आलेलं आहे। ठीक आहे, पूर्ण आपण बघितलेलं यांनी दिलेला आहे। महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जो निवड सूचीची कालमर्यादा निश्चित करून त्याप्रमाणे
आरोग्यसेवक 40% पदाची अंतिम निवड सूची 1 वर्षाकरिता विधिग्राह्य असणार आहे. त्यानंतर दिलेला आहे नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्यास संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र आणि आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता किंवा अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास शिफारस केलेल्या उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीमध्ये त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा मृत्यू झाल्यामुळे सदर पद जर रिक्त झाला असेल तर निवड सूचीमध्ये जे प्रतीक्षा सूची आपण बघितलेली वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांचा वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने त्यांचा विचार निवड सूचीच्या कालमर्यादेमध्ये ही पदं भरली जाणार आहेत. वेटिंग लिस्ट मधील उमेदवार यांचं नंतर सिलेक्शन करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. तसंच आरोग्यसेवक 40% पद भरतीच्या विविध प्रवर्गाअंतर्गत यामध्ये अनुसूचित जमाती असेल, भजब समांतर भजड आहे, एनटीबी, एनटीडी, एनटीसी असेल, ओबीसी, माजी सैनिक यांच्यामधून भरावयाच्या आवश्यक प्रतीक्षा यादीमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे सदरील प्रतीक्षा यादी ही आरोग्यसेवक 40% या पदासाठी प्राप्त एकत्रित गुणोत्तर यादीमधून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून विविध कार्यपद्धतीवर अवलंबून करण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये आपण अंतिम निवड यादीमध्ये कोणाचं सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टला कोणाचं झालेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर करिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. शुभ नवरात्री निमित्त ऑफर आहे. 1000 रुपयामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर एकत्रित जॉईन करता येणार आहे. तसेच यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच असेल, सीटीईटी बॅच आहे, हिंदी मीडियम, रेल्वे भरती, मुंबई मनपा बॅच सुरू आहे निरीक्षक आणि लिपिक पदाकरिता. तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या जागा निघालेल्या आहेत त्या पदाची पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. आता सध्या 50% डिस्काउंट आहे ऑफर मध्ये. नवरात्री महोत्सवानिमित्त ही 12 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे ऑफरची. तोपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि परत एकदा डबल अकॅडमी मार्फत जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी आरोग्यसेवक 40% पदी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांनी आपला फोटो आणि कॉल पण करायचा आहे. अकॅडमीला तुमचा सत्कार नक्कीच आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, सर्वांचे धन्यवाद.